हाय नमस्कार मित्रांनो, मी बंटी बगारे. आपण या ठिकाणी बघत असाल नाशिक मुंबई हायवे. नाशिक मुंबई हायवे आपल्याला दिसत आहे आणि या नाशिक मुंबईच्या हायवेला अगदी जवळच आपल्याला दारणा नदी आहे. या दारणा नदीचं या ठिकाणी रोटे कंपनी आहे. या रोटे कंपनीने एक पाईप, चांगला असा मोठा पाईप तो दारणा नदीत सोडलेला आहे. दूषित केमिकल जे पाणी आहे ते दारणा नदीमध्ये सोडण्यात आलेलं आहे. मी या सर्व गोष्टीचा या ठिकाणी विरोध करतो आणि प्रशासनाला विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन योग्य ती कारवाई करावी आणि इथले जे काही ग्रामसेवक असतील, जे काही पदाधिकारी असतील, त्यांनी थोडं लक्ष द्यावं एवढी फक्त विनंती करतो. आणि आता आपण खाली जाऊन बघणार आहोत कोणत्या पद्धतीने पाईप या ठिकाणी टाकलेला आहे. या इकडे हे बघा, हे पाणी मुकणे धरणाचं आहे आणि हे पाणी तिकडे जात आहे. हे दारणा नदीला म्हणजे मुकणे धरणाचं पाणी दारणा नदीला या ठिकाणी जाऊन कनेक्ट होत आहे. आणि बाजूला आपण बघत असाल की रोटे कंपनीने हा मोठासा असा हा पाईप जर बघितला म्हणजे लोकांच्या जीवाशी या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न चालू आहे. बघा, निसर्गाने आपल्याला चांगलं जीवन दिलेलं आहे आणि पाण्याशिवाय आपलं जीवन व्यर्थ आहे. जर पाणीच नसेल तर आपण कसं राहणार सांगा. आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो प्रशासनाला की आपण या ठिकाणी योग्य ती कारवाई झाली पाहिजे रोटे कंपनीवर. कारण त्यांनी या ठिकाणी जे नदीच्या पाण्यावर जीवन जे जगत आहोत त्या ठिकाणी हे दूषित पाणी सोडून या ठिकाणी नागरिकांच्या या ठिकाणी आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी प्रशासनाला हात जोडून विनंती करतो की या ठिकाणी योग्य ती कारवाई झाली पाहिजे. आणि हा जो पाईप आहे दूषित पाण्याचा, केमिकल युक्त पाण्याचा, या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी या दूषित पाण्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे अशी मी येथील नागरिकांच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद.